मेनू दाखवा. कादंबरी काळाचा राजा धडा 10 निर्लज्ज लिन कुटुंब. काळाचा राजा सी 10 निर्लज्ज लिन कुटुंब. शुनलॉंगच्या पायांनी नुकताच मुख्य हॉलला स्पर्श केला आणि मोठे 3 मीटर 9 फूट दरवाजे उघडताच आतल्या सर्वांच्या नजरा अचानक त्याच्या दिशेने वळल्या. शुनलॉंग हॉलमध्ये प्रवेश करताच मुख्य सीटवर बसलेला त्याच्या पालकांशिवाय त्याला लिन कुटुंबातील 3 वडील आणि एक मध्यमवयीन पुरुष देखील दिसला, ज्यांच्या छातीवर आणि बाहीवर निळे पट्टे असलेले काळे कपडे घातलेले होते. त्यांच्यासोबत असलेल्या एका तरुण आणि तुलनेने सुंदर मुलीसोबत ती तिच्या खुर्चीवर बसलेली असताना तिची पाठ सरळ होती. परंतु दुर्दैवाने तिने स्वीकारलेल्या सरळ पवित्रा मुळे लोकांची तिची सपाट छाती लगेच लक्षात येईल. पहिल्या दृष्टिक्षेपात सर्व काही सामान्य दिसत होते, परंतु शुनलॉंगच्या भूतकाळातील अनुभवाने त्यांना अगदी अगम्य इशारे देखील निवडण्याची परवानगी दिली होती आणि त्यांच्या देहबोलीवरून ते शुनफँग आणि शुनएनपासून अगदी दूर कसे बसले होते. येथे पाहुणे शुनलॉंग हे समजले की हे प्रकरण डोळ्यासमोर येण्यापेक्षा जास्त आहे. शुनलॉंग त्याच्या मागील आयुष्यात इतके दिवस एकटे राहण्याचे कारण म्हणजे लोकांच्या किरकोळ हालचाली किंवा हावभावांवर आधारित त्यांच्या हेतूंचा न्याय करण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे. शुनफँग आणि शुनअन यांनी शुनलॉंगकडे हलक्या नजरेने पाहिलं, पण आतल्या आत शुनफँगच्या डोळ्यात भीतीचे सावट होते. असं असू शकतं की खरंच काही प्रॉब्लेम आहे आणि म्हणूनच लॉंगरने इतके दिवस त्याची खोली सोडली नाही का? त्याने स्वतःलाच विचारले. उत्तर शोधण्याच्या भीतीने तो त्याला थेट स्वर्गातून पाठवेल. तो आजकाल नरकाच्या खोलवर अनुभवत आहे. शुनलॉंगच्या लागवडीत काही अडचण आहे आणि तो अद्याप टीव्ही अभिसरणाच्या पहिल्या क्रमांकावरही पोहोचला नाही, असे शुनफँगने गृहीत धरले. हे स्वाभाविकच होते, अन्यथा त्याच्या शरीरात ते आधीच पोहोचले असते, तर त्याच्या शरीरात तेजोमंडल कसे उत्सर्जित होणार नाही. जरी शुनलॉंगने आपली आभा लपविण्याचा विचार केला असला तरी शुनफँगने असे गृहीत धरले की पीक रँक 9 पृथ्वी स्तरावरील शेतकरी म्हणून त्याने ते पाहिले असते आणि शुनलॉंग मुख्य हॉलमध्ये प्रवेश केल्यामुळे त्याला आता काहीच वाटले नाही. तो स्वाभाविकपणे त्याला वाटले की त्याच्या मुलाला काही समस्या आली असावी. त्याच्या आत खोलवर इतके दिवस तो आणि शुनअन धीराने वाट पाहत होते. आपल्या मुलाने किवी संचलनात किमान रँक 1 च्या शिखरावर प्रवेश केला पाहिजे, जर सुरुवातीच्या रँक 2 वर नाही. परंतु आता त्याने जे पाहिले ते त्याच्या अपेक्षेपेक्षा वेगळे होते. आणि म्हणूनच त्याने असे गृहीत धरले होते की शुनलॉंगच्या लागवडीच्या सत्रात काहीतरी समस्या उद्भवली असावी. शुनलॉंगने त्याच्या वडिलांच्या डोळ्यात चमकणाऱ्या धक्क्याचा ट्रेस लक्षात घेतला होता, पण त्याने काहीही लक्षात न घेतल्यासारखे वागले आणि त्याने विचारताच त्याच्याकडे पाहून हसले. बाबा, तुम्ही मला मागितले का? आम्ही शेवटच्या वेळी भेटलो तेव्हापासून पुतण्या शुन खरंच अजूनच देखणा झाला आहे. अभिनंदन. हा. भविष्यात नक्कीच तुमची वाट पाहणाऱ्या सुंदरींची झुंडी असेल. मुख्य हॉल लगेच शांत झाला आणि आता एक पिन ड्रॉप देखील ऐकू येत होता. शुनफँगचा चेहरा भुसभुशीत झाला आणि त्याने नुकतेच बोललेल्या लिन कुटुंबातील मध्यमवयीन माणसाकडे पाहिले आणि त्याच्या रागाचा विश्वासघात करणाऱ्या आवाजाने त्याने त्याला प्रश्न केला. लिन शांग, तुला काय म्हणायचे आहे? लिन शांगच्या शब्दातील अर्थ शुनफँगच्या लगेच लक्षात आला. शुनलॉंगला काही सुंदरी सापडतील, परंतु लिन कुटुंबातील कोणीतरी नाही. हे मूर्ख लोक त्याला लग्न रद्द करण्यास सांगायला आले होते का? अर्थात लिन शांगच्या शेजारी बसलेली सुंदर मुलगी शुनलॉंगची मंगेतर होती आणि लिन शांगची मुलगी लिन वू देखील होती. लिन वू आधीच 15 वर्षांची होती. शुनलॉंगपेक्षा फक्त 1 वर्षांनी लहान होती आणि लिन कुलपिताची मुलगी म्हणून ती आधीच क्यूई अभिसरणाच्या 5व्या शिखरावर पोहोचली होती. लिन शांगला किंचित लाज वाटली, परंतु आपल्या मुलीचे रत्न नुकत्याच उघडकीस आलेल्या इतर काही गोष्टींसह जे पिकवू शकत नाही अशा आपण बकवासात अडकले आहे, असे त्याला वाटले. त्याने आपला निर्धार पक्का केला आणि तो उभा राहून म्हणाला. त्याच्या सीटवरून वर, भाऊ फँग, प्लीज माझे ऐका. मला माहित आहे की वूरने शुनलॉंगशी अनेक वर्षांपासून लग्न केले आहे आणि शुनलॉंग निश्चितपणे तिच्याशी लग्न करतील अशी अपेक्षा होती, पण काही गोष्टी घडल्या आहेत म्हणून मी निर्लज्जपणे येऊन तुम्हाला कॉल करण्यास सांगू शकलो. एंगेजमेंट बंद करा, लिन शांग म्हणाला आणि मग एका श्वासात पुढे गेला. खरं तर वूरने फ्लोटिंग क्लाउड पंथ ची प्रवेश परीक्षा घेण्याचे ठरवले आहे, जी आतापासून 1 महिन्यानंतर शाही राजधानीच्या राजवाड्यात होणार आहे.
फ्लोटिंग क्लाउड पंथ त्यांच्या वडिलांना वैयक्तिकरित्या बाहेरील दरबारातील शिष्यांना स्वीकारण्यासाठी पाठवेल. सगळ्यांना माहित आहे की तुमचा मुलगा क्रीप आहे. स्टार खोकला त्याच्या मेरिडियन्समुळे पिकवता येत नाही. त्यामुळे एंगेजमेंटला बोलावणे आम्हा दोघांच्याही फायद्याचे ठरेल का? शेवटी ते दोन भिन्न जगाचे लोक असतील. आता वर फ्लोटिंग क्लाउड पंथ मध्ये प्रवेश करेल आणि तुमचा मुलगा शेती करू शकणार नाही. तर माझी मुलगी निश्चितपणे स्काय फॉर्च्यून राज्य सोडून जाईल. वेळ बाजूला सोडा आणि मला भाऊ फँग म्हणू नका. शून फँग रागाने म्हणाला. त्याचे डोळे त्याच्या रागामुळे लाल झाले होते. त्याच्या मंदिराभोवती शिरा फुगल्या होत्या. त्याचे केस त्याच्या पाठीमागे हवेत उडत होते कारण त्याने त्याचा दाब सोडला आणि पृथ्वी स्तरावरील 9व्या क्रमांकाच्या शेतकऱ्याची त्याची आभा प्रकट केली आणि तो हसला आणि म्हणाला, हॉलमधील प्रत्येकजण गुदमरला. हा हा हा. तू निर्लज्जपणे येऊन मला एंगेजमेंटचा फोन मागतोस. हा 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 हा. तू बरोबर आहेस. तू खरोखर निर्लज्ज आहेस आणि तुझा चेहरा इतका जाड आहे की तुला चापट मारल्याने माझा हात कदाचित लाल होईल. तुम्हाला असे वाटले का की माझे घर एक अशी जागा आहे जिथे तुमचे छोटे लीन कुटुंब त्यांच्या इच्छेनुसार वागू शकते? इतक्या वर्षांत तुम्ही किती वेळा आलात आणि माझ्या कुटुंबातील सासरे म्हणून तुमचा दर्जा वापरून तुम्ही निर्लज्जपणे मला तुमच्या घरात रचना तयार करण्यात मदत करण्यासाठी विनवणी केली आहे जेणेकरून तुमच्या कुटुंबाचा प्रदेश उच्च स्तरावरील तज्ञांनी जोडला जाऊ नये. 6 वर्षांपूर्वी आपल्या मुलीची माझ्या मुलाशी लग्न लावण्यासाठी मला गुडघ्यावर बसून भीक मागणारी व्यक्ती कोण होती? आणि आता तुला घटस्फोट देण्याऐवजी त्यांची एंगेजमेंट रद्द करावी अशी विनवणी तू निर्लज्जपणे करायची आहेस जेणेकरून तुझ्या मुलीची प्रतिष्ठा खराब होऊ नये. हा 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 हा. शून फँग लिन कुटुंबातील 3 वडिलांकडे पाहून संतापाने आणि थट्टा करत हसले, ज्यांचे सर्व चेहरे लाल झाले होते आणि त्यांच्या मुठी टेबलच्या खाली घट चिकटलेल्या होत्या. त्यांना लाज किंवा राग वाटत होता हे माहीत नाही. त्यानंतर शून लॉंगने लिन कुटुंबाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आणि शून फँगने त्वरित दबाव मागे घेतला आणि त्यांना श्वास घेण्यास परवानगी दिली. कारण शून लॉंगने तरुण मुलीकडे पाहिले आणि विचारले, तुला काय वाटतं? लिन कुटुंबातील एक लांब दाढी असलेले वडील उठले आणि ओरडले, धाडसी, मुलांसाठी ही जागा नाही. पण तो आपले वाक्य पूर्ण करण्याआधीच शून फँगचा आभा पुन्हा फुटला आणि पृथ्वीच्या पातळीच्या अगदी मधल्या टप्प्यावर असलेल्या ज्येष्ठाने लगेचच त्याचे पाय दाबातून वाहून नेले आणि कपडे रंगवताना त्याला खोकला न थांबता रक्त येऊ लागले. आणि दाढी लाल आणि त्याचे शरीर हवेत उडत होते. त्याच्या समोरच्या भिंतीच्या अगदी मध्यभागी आदळले आणि हाडांच्या तडकण्याचा आवाज ऐकू आला आणि तो कोसळला आणि मग तो जमिनीवर कोसळला. तुझ्यासाठी हे बोलण्याची जागा नाही म्हणून तोंड बंद करा, शून फँग गर्विष्ठपणे म्हणाला. जेव्हा त्याने त्याच्या सीटवरून खाली पाहिले आणि त्याची नजर थेट लिन कुटुंबातील सदस्यांकडे वळवली. शून लॉंगने नंतर त्याच्या मंगेतर कडे पाहिले कारण तो तिच्या मागच्या प्रश्नाचे उत्तर देईल अशी अपेक्षा करत होता आणि जरी या सपाट छातीच्या मुलीने शून फँगकडे पाहण्याची हिंमत केली नाही, तरीही ती डोळे वर करून शून लॉंगला भेटण्यासाठी पुरेशी धीट होती. शून लॉंगला तिच्या नजरेतून सर्व काही समजले ज्यात गर्विष्ठपणा आणि अभिमान होता. तसेच, मी तुझ्यापेक्षा वरचढ आहे आणि म्हणून मी तुला तुच्छतेने पाहतो. त्याला बोलण्याचे धाडस किंवा ताकद कुठून मिळाली हे माहीत नसताना लिन शांगने तोंड उघडले जे त्याच्या ओठांच्या कोपऱ्यातून आधीच रक्त गळत होते. शून फँगने शून लॉंग असे म्हणेपर्यंत त्यांच्यावर दबाव आणल्याबद्दल धन्यवाद. तुला बाधक व्हायला हवे. स्टार पफ तोंडभर रक्त वाहू लागण्यापूर्वी लिन शांग आपले वाक्य पूर्ण करू शकला नाही. तो योगायोगाने त्याच्या मुलीच्या अंगावर आला आणि तिचा अर्धा चेहरा खोल लाल रंगाने रंगला. लिन उच्च डोळ्यांतील ती तिरस्करणीय नजर त्याच्या लक्षात आल्यानंतर शून लॉंगने त्याच्याकडे किंवा त्याच्या मुलीकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्याने फक्त मागे वळून डोके हलवले आणि मुख्य हॉलमधून बाहेर पडताना तो हलकासा स्वरात म्हणाला, परमेश्वराचे आभार. यावेळी मी जवळजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यांशी निगडीत झालो होतो. बाबा, ही मग्नता नष्ट कर. पूर्ण नष्ट कर. एकेरी अवतरण चिन्ह. तुम्हाला काही त्रुटी आढळल्यास जाहिराती पॉपअप, जाहिराती रिडायरेक्ट, तुटलेली लिंक, मानक नसलेली सामग्री,